माझे नाव स्वप्नील. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी माझ्या काकांच्या गावी औरंगाबादला आलो होतो. माझे काका आणि काकू यांचे लग्न हे प्रेमविवाह होते. काका रेल्वे विभागात नोकरी करत होते. काका आणि काकू यांची भेट याच ठिकाणी झाली होती. सकाळचे 8 वाजले होते. मला कंटाळा आला होता, म्हणून मी पलंगावर बसून इकडे तिकडे पाहत वेळ घालवत होतो. तेवढ्यात माझे लक्ष काका आणि काकूंकडे गेले. ते दोघे एकाच वेळी स्नानगृहात गेले. 15 मिनिटांनंतर काकू ज्या अवस्थेत स्नानगृहात गेल्या होत्या त्याच अवस्थेत बाहेर आल्या. काकूंची साडी अर्धवट ओली झाली होती. ओल्या हातांना पुसत काकू माझ्याजवळ येऊन बसल्या. मी काकूंना विचारले, काकू, तुम्ही सकाळी आंघोळ केली होती, मग तुम्हाला पुन्हा काकांसोबत आंघोळीची गरज का भासली? तेव्हा काकू म्हणाल्या, अरे स्वप्नील, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. मी तुझ्या काकांसोबत आंघोळ करायला नाही तर त्यांना न्हाऊ घालायला गेले होते. आज पाडवा आहे. प्रत्येक पत्नी आपल्या पतीला स्वतःच्या हाताने न्हाऊ घालते, त्यांची पूजा करते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद व भेटवस्तू घेते. तेव्हा मी काकूंना म्हणालो, अरे वा काकू, चूक झाली माझी. तुम्ही दोघे एकदम स्नानगृहात गेलात म्हणून मी थोडा गोंधळलो होतो. मला या गोष्टीची माहिती नव्हती. काकू दिसायला अतिशय सुंदर गोऱ्या पान होत्या. जणू एखाद्या कापसाला पिंजून ठेवल्यानंतर तो जसा नाजूक व पांढरा शुभ्र दिसतो तशाच काकू दिसायच्या. यावर्षी मी एकटाच काकांकडे गेलो होतो. थोड्याच वेळात काकाही आंघोळ करून व तयार होऊन स्नानगृहातून बाहेर आले. त्याचवेळी काकू पूजेचे ताट हातात घेऊन काकांना ओवाळण्यासाठी हॉलमध्ये आल्या. आज काकांची ड्युटी सुरू होणार होती. 2-3 दिवसांपासून दिवाळीची सुट्टी असल्याने ते घरीच होते, म्हणून त्यांना खूप गर्दी होती. काकूंनी लवकरात लवकर काकांना ओवाळले. भेट म्हणून काकांनी काकूंना 1000 रुपये आणि एक पैठणी साडी दिली. त्यानंतर काका ड्युटीवर निघून गेले. संध्याकाळी मी आणि काकूंनी मिळून दिवे लावायला सुरुवात केली. तेव्हा मी काकूंना म्हणालो, काकू, दिवाळी तर संपली, मग इतके सारे दिवा लावण्याचा काय अर्थ? खाली पूजा घरात 4-5 दिवे पुरेसे होते. तेव्हा काकू मला म्हणाल्या, जोपर्यंत तुळशी विवाह होत नाही तोपर्यंत आपण घराच्या बाहेर आत इतके दिवे लावतो, कारण शास्त्रात असे मानले जाते की दिवाळी तुळशी विवाहापर्यंत साजरी करावी. काकूंनी यावेळी सुंदर नेटची साडी नेसली होती आणि केसात छानसा गजरा लावला होता. त्यामुळे काकू अतिशय सुंदर दिसत होत्या. मग आम्ही दोघांनी मिळून दिवे लावायला सुरुवात केली. दिवे लावत असताना अचानक माझे लक्ष काकूंकडे गेले. त्याचवेळी काकूंच्या साडीचा पदर अचानक खांद्यावरून खाली निसटला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आलेल्या त्या लाल रेषांकडे माझे लक्ष केंद्रित झाले. अजूनही काकूंनी साडी व्यवस्थित केली नव्हती. ते दृश्य इतके आनंददायी व मनमोहक वाटत होते की त्या ठिकाणी सकाळपर्यंत असेच पाहत राहावे असे मला वाटू लागले. काही वेळाने काकूने दिवे लावून झाल्यावर आपल्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि त्या मला म्हणाल्या, स्वप्नील, तू स्वयंपाकघरातल्या बाल्कनीत काही दिवे लावून ठेवून ये, तोपर्यंत मी घराच्या आत दिवे ठेवते. काकूवर खरोखरच ती नेटची साडी अप्रतिम दिसत होती. त्या नेटच्या साडीच्या बाहेरच्या बाजूने मी काकांचे ते दृश्य पाहून पुन्हा तो क्षण आठवू लागलो. आता काका येण्याची वेळ झाली होती. काका सकाळी 9 वाजता गेल्यानंतर रात्री 8 वाजता घरी येत होते. काकू आता स्वयंपाकाची तयारी करण्याआधी त्यांच्या खोलीत गेल्या. मीही दिवे लावताना तेलाने भरलेले हात धुण्यासाठी स्नानगृहाकडे जाऊ लागलो. त्याचवेळी माझे लक्ष काकूंच्या शयनकक्षाकडे गेले. यावेळी काकू अक्षरशः आपल्या अंगावरची साडी काढून झगा घालत होत्या. ते दृश्य इतकं सुंदर होतं की काकूंना मागून मिठीत घ्यावे अशी माझ्या मनात इच्छा जागृत झाली. काही वेळ काकूंच्या सौंदर्याकडे मी तिथेच उभा राहून पाहत होतो. काकूंचे काम झाल्यावर ती निघून स्नानगृहाकडे गेली. हात धुवून आल्यावर काकू पुढच्या हॉलमध्ये मोबाईल हातात घेऊन काकांनाच फोन करत होत्या. नंतर काकूने माझ्याकडे पाहून जेवणासाठी इशारा केला. काकांनी फोन उचलला नव्हता, म्हणून त्या मला म्हणाल्या, स्वप्नील, जेवणात काय खाशील? मी म्हणालो, काहीही करा काकू. तेवढ्यात काका घरात आले. ते काकूंना म्हणाले, अंजली, पूनमचा फोन आला होता. ती तुला
भाऊ विजेसाठी घरी बोलावत आहे. तू 2-3 दिवसांसाठी आपल्या वडिलांकडे जाऊन ये. सोबत स्वप्नीललाही घेऊन जा. त्यावर काकू ठीक आहे म्हणाल्या. रात्रीचे जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझी गादी हॉलमध्ये टाकली आणि काका काकू त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मी झोपून प्रो कबड्डीच्या सामन्यांचा टी व्हीवर आनंद घेत होतो. साधारण 11 वाजेपर्यंत मी ते सामने पाहिले. टी व्ही बंद करण्यासाठी उठलो त्याचवेळी माझ्या कानावर काका काकूंचा मोठ्याने आवाज आला. मला वाटले की दोघांमध्ये भांडण सुरू आहे. मी हळूच त्यांच्या दाराजवळ गेलो. काकू काकांना जोरात काहीतरी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, ऐकता का, आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली. माझ्या सर्व मैत्रिणींना लहानसे बाळ झाले आहे. अजूनपर्यंत तुम्ही मला संतान देऊ शकला नाहीत. जेव्हा मला तुमच्याशी भरभरून प्रेम करायचे असते तेव्हा तुम्ही झोपेच्या मूडमध्ये असता. लग्नाच्या काही महिन्यापर्यंतच तुम्ही माझ्याशी प्रेम केले. त्यानंतर तर तुमच्या प्रेमासाठी मी तरसते. मला काय तुम्ही आता आवडत नाही का? का कंटाळा आलाय माझा? मग असा व्यवहार का करता? उद्या सकाळीच मी माहेरी जाते. जेव्हा एखादी पत्नी पतीपासून दूर जाते तेव्हा तो पती ते अंतर कमी करण्यासाठी तिला प्रेमाने जवळ बोलावतो. रात्रभर भरभरून प्रेम करतो, जेणेकरून ती माहेरी असताना प्रत्येक क्षणी तिला पतीची आठवण येत राहावी. पण तुमच्यात ती क्षमताच उरली नाही. तुमच्यात प्रेम नावाची शक्तीच उरली नाही. त्यानंतर काकूंचा आवाज शांत झाला. मी माझ्या जागेवर येऊन झोपलो, पण झोप लागेना. सतत काकूंचे विचार डोक्यात येत होते. काकू किती कंटाळले आहेत काकांपासून. काका काकूबद्दल काहीच विचार करत नाही का? काका दुसऱ्या बाईशी काही संबंध असेल का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. हळूहळू रात्र खोलवर गेली आणि मलाही झोप लागली. सकाळी डोळे उघडले तेव्हा घरात अगदी शांतता होती. घड्याळीत पाहिले तर सकाळचे 9:30 वाजले होते. काकू घरात दिसत नव्हत्या. मी उठून काकूंना शोधू लागलो तेव्हा स्नानगृहाजवळ पाण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूहळू स्नानगृहाच्या दाराजवळ गेलो. समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. स्नानगृहाचे दार अर्धवट उघडे होते आणि काकू आत काय करत आहे हे मला स्पष्ट दिसत होते. काकू अंतर्वस्त्रात प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसून अंगावर पाणी टाकत होत्या. खरोखर सकाळी सकाळी असे दृश्य पाहण्यासाठी नशीब लागते. त्या अवस्थेत काकू किती सुंदर दिसत होत्या. हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. मी तिथेच उभा राहून 10 मिनिटे काकूच्या सौंदर्याचा आनंद घेतला. काकूंनी नळावर ठेवलेला टॉवेल घेतला. त्याच वेळी मी तिथून निघून हॉलमध्ये येऊन बसलो. काही वेळाने काकू त्यांच्या खोलीत येऊन मला आवाज देत म्हणाल्या, अरे स्वप्नील, तुझ्यासाठी पाणी गरम करायला लाव. लवकर तयार हो, कारण तुला माझ्यासोबत माझ्या माहेरी जायचे आहे. मी म्हणालो, ठीक आहे काकू, आत्ता तयार होतो. मी स्नानगृहाकडे पाणी गरम करण्याचा रॉड सुरू करण्यासाठी गेलो तेव्हा पुन्हा माझी नजर काकूंच्या शयनकक्षाकडे गेली. काकू वारंवार आपल्या खोलीचे दार लावायला का विसरतात? त्यांना माहीत नाही का घरात मी आहे? पण दररोज हे दृश्य पाहायला मिळते याचा मला आनंद होत होता. नेहमीच मला काकूंचा पाठीचा भाग पाहायला मिळतो. आता तर काकूंनी काळ्या रंगाचा झगा घातला होता, जो त्यांच्या सौंदर्याला 4 चांद लावत होता. असे वाटत होते की याच ठिकाणी खुर्ची टाकून संध्याकाळपर्यंत काकूंना अशा अवस्थेत पाहत राहावे. काकूंची तयारी झाली होती. मी स्नानगृहात जाऊन आंघोळ केली. स्नानगृहातून बाहेर येताना अचानक माझे लक्ष नळावर टांगलेल्या त्या कपड्यांकडे गेले. ते कपडे वेगळ्याच शैलीचे होते. त्यावर एक हसरा चेहरा असलेल्या कार्टूनचे चित्र होते. ते चित्र अशा ठिकाणी होते की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. मी तिकडेच पाहत आंघोळ पूर्ण केली आणि बाहेर येऊन पटकन तयार झालो. मी काकूंना विचारले, काकू, किती वाजता निघायचं आहे आणि किती दिवस तिथे राहायचं आहे? काकू म्हणाले, स्वप्नील, 2 दिवसांसाठी जातोय, आता 1 तासाने निघू. मग मी विचारले, मग काकांना चावी कशी द्याल? काकू म्हणाल्या, तुझ्या काकांकडे घराची एक चावी आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे. 1 तासानंतर आम्ही दोघे तयार होऊन काकूंच्या माहेरी जाण्यासाठी निघालो. काकूंचे घर औरंगाबादपासून 70 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही बसने निघालो होतो. तिथले लोक आणि वातावरण फार सुंदर होतं. ऑक्टोबर महिना सुरू असूनही तिथे अवकाळी पाऊस सुरू होता. बसमध्ये काकू माझ्या शेजारी बसल्या होत्या. जशी गाडी पुढे सरकत होती तसा तसा काकूंच्या खांद्याचा स्पर्श माझ्या खांद्याला होऊ लागला. काकूंना हळूहळू झोप लागली.
मीही हाताची गादी लावून डोळे मिटले आणि काकूंची गाव येण्याची वाट पाहू लागलो. मध्ये अचानक माझ्या हाताच्या कोपराला काकूच्या विशिष्ट भागाचा स्पर्श होत होता. तो स्पर्श इतका नाजूक व मऊ होता की तो स्पर्श वारंवार त्याच ठिकाणी व्हावा असे मला वाटू लागले. मी हळूहळू डोळे उघडले आणि माझी नजर माझ्या कोपराकडे टाकली. खरोखरच माझी कोपर काकूच्या त्या विशिष्ट भागाला टेकले होते. गाडीच्या हालचालीमुळे तो स्पर्श वारंवार होत होता, पण काकू अजूनही गाडत झोपेतच होत्या. काकूंना त्या स्पर्शाचा काही परिणाम होत नव्हता, पण मला मात्र आनंद होत होता. 2 तास प्रवास केल्यानंतर कंडक्टरने गाव आल्याचे कळवले. तेव्हा काकूने पटकन डोळे उघडले आणि त्या मला म्हणाल्या, "स्वप्नील, लवकर उतरू, आपले गाव आले." मी पटकन काकूंची व माझी बॅग घेतली आणि खाली उतरलो. ऑटो करून आम्ही सरळ काकूंच्या घरी पोहोचलो. काकूंचे घर पाहिल्यानंतर लक्षात आले की त्यांचे आईवडील फार गरीब आहेत. त्यांचे घर अजूनही कौलारूचेच होते. काकूंसोबत आल्यानंतर मला पश्चाताप झाला. उगाचच आपण एवढ्या लहान घरात गर्दी करायला आलो. मी पहिल्यांदाच काकूंच्या घरी आलो होतो. आम्हाला पाहून घरातून एक मुलगी धावतच आमच्याकडे आली. ती तिच्या भाषेत काहीतरी बोलली. मला काहीच कळेना, कारण काकूंची मातृभाषा तेलुगू होती. नंतर काकूंनी त्या मुलीशी माझी ओळख करून दिली. तेव्हा मला कळले की ती काकूंची बहीण पूनम आहे. पूनमलाही हिंदी बोलता येत होती. त्यानंतर आम्ही सर्वजण घरात आलो. काकू त्यांच्या आईला भेटण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या आणि पूनम माझ्यासाठी पाणी घेऊन आली. पूनम काकूंपेक्षा दिसायला फार सुंदर होती, पण तिच्या शरीराच्या बांध्यावरून तिचे अजून लग्न झाले नाही असे मला वाटले. पूनमने मला पाणी दिले आणि म्हणाली, "स्वप्नील, तू कोणत्या वर्षात शिकतो आहेस?" मी म्हणालो, "मी BComच्या 2ऱ्या वर्षात आहे." "तू कोणत्या वर्षात आहेस?" "मी BScच्या शेवटच्या वर्षात आहे," पूनम म्हणाली. मग आमच्या बऱ्याच वेळ गप्पा सुरू राहिल्या. आम्ही एकमेकांची जन्मतारीख विचारली. पूनम माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती आणि खूप सुंदरही होती. दुपारचे 12:30 वाजले होते. जेवण करून मी मोबाईल हातात घेऊन त्यांच्या घराच्या ओट्यावर बसलो होतो. तेवढ्यात पूनम मागून येऊन माझ्या शेजारी बसली आणि मला म्हणाली, "स्वप्नील, चल, मी तुला ताईच्या लग्नाची व्हिडिओ दाखवते." त्यांच्या घरात एकच खोली होती आणि एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये TV होता, पण ती मला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेली. ती खोली खूपच लहान होती. मी म्हणालो, "पूनम, TV तर बाहेरच्या हॉलमध्ये आहे, इथं पेनड्राईव्ह कसा लावणार?" तेव्हा ती म्हणाली, "ही पेनड्राईव्ह माझ्या iPadमध्ये लावून आपण व्हिडिओ पाहू." मग पूनमने हळूच खोलीचे दार लावले आणि ती माझ्या शेजारी बेडवर येऊन बसली. पूनमने यावेळी पंजाबी ड्रेस घातला होता. तो ड्रेस तिला व्यवस्थित फिट झाला होता. त्या ड्रेसमधून ती फारच सुंदर दिसत होती. तिची शरीरयष्टी काकूंपेक्षा फारच गुबगुबीत होती. पूनमने काकूंच्या लग्नाचा व्हिडिओ सुरू केला आणि iPad तिने तिच्या मांडीवर ठेवला. आम्ही दोघे बेडवर बसून व्हिडिओ पाहत होतो. अचानक माझे लक्ष पूनमच्या त्या विशिष्ट भागाकडे गेले. मला त्वरित बसमध्ये काकूंच्या शेजारी बसल्याचा क्षण आठवला. मी मुद्दाम हाताची गादी लावून पूनमच्या अगदी जवळ सरकलो. तिचे लक्ष व्हिडिओमध्ये होते. ती जिथे जिथे व्हिडिओमध्ये दिसत होती त्याबद्दल मला सांगत होती, पण माझे लक्ष मात्र पूनमच्या त्या भागावर होते. मी माझ्या हाताचा कोपर त्या भागाला कधी टेकेल याचा विचार करत होतो. अर्धा तास आम्ही दोघांनी मिळून व्हिडिओ पाहिला. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. तिने iPad माझ्या हातात ठेवला आणि ती सरळ खिडकीजवळ जाऊन तेलुगू भाषेत बोलू लागली. बोलत असताना ती वारंवार आपल्या शरीरावर हात फिरवत होती. पूनमचा फोन झाल्यावर ती जेव्हा मागे वळली त्याचवेळी काकूंप्रमाणे तिच्याही खांद्यावरच्या रेषा त्या ड्रेसमधून बाहेर दिसत होत्या. त्या रेषांमुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. ती त्याच अवस्थेत माझ्या शेजारी येऊन बसली. मी तिच्या हातात iPad दिला. 2 तासानंतर आम्ही पूर्ण लग्नाचा व्हिडिओ पाहिला. नंतर मी त्याच बेडवर झोपलो. पूनम बाहेर काकूंकडे गप्पा मारायला गेली. संध्याकाळचे 7 वाजले होते. मला तिथे खूप कंटाळा येत होता, पण पूनममुळे थोडी मजा वाटत होती. मी पुन्हा मोबाईल घेऊन ओट्यावर बसलो. तेवढ्यात पूनमही माझ्या शेजारी येऊन बसली. त्याचवेळी पूनमच्या मोबाईलवर काकांचा व्हिडिओ कॉल आला. ती काकांशी तेलुगू भाषेतच बोलत होती. फोन झाल्यावर मी पूनमला विचारले, "पूनम, दुपारी तुझ्या मोबाईलवर जो फोन आला होता तो कोणाचा होता?" तेव्हा ती लगेच म्हणाली, "त्यावेळीही जिजाजींचाच फोन होता." मी म्हणालो, "पण काकांना तर तेलुगू बोलता येत नाही, मग त्यांनी कुठून शिकलं?"
तेव्हा पूनम सांगू लागले, अरे स्वप्नील, जिजाजींना हैदराबादला आले बरीच वर्ष झाली. ते जिथे काम करतात तिथे स्थानिक लोक खूप आहेत. त्यातील काहींना हिंदी येते, पण बाकी सगळे तेलुगूच बोलतात. मला आता समजू लागले की काका आणि काकूंचे भांडण रात्री का झाले होते. माझे काका पूनमच्या प्रेमात पडल्यामुळे काकूंमध्ये त्यांना रस उरला नव्हता. रात्रीचे 10 वाजले होते. काकू आणि त्यांची आई खोलीत झोपल्या होत्या. मी, पूनम आणि तिचे वडील हॉलमध्ये झोपलो होतो. पूनमचे वडील शेतकरी होते. ते स्वभावाने खूप शांत होते. दुपारी झोपल्यामुळे मलाही झोप येत नव्हती. रात्रीचे 11 वाजले होते. पूनम आणि तिचे वडील गाढ झोपीत होते, पण मी मोबाईल पाहत असल्यामुळे त्यांचा उजेड त्यांच्यावर पडत होता. आपल्यामुळे दुसऱ्याची झोप खराब होऊ नये म्हणून मी माझा डिस्प्ले बंद करून बाजूला ठेवला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. 15-20 मिनिटांनी अचानक पूनमचा मोबाईल वाजला. तो पुन्हा व्हिडिओ कॉल होता. नक्कीच काकांचा असेल याची मला खात्री होती. पूनमने फोन उचलला आणि ती सरळ स्वयंपाकघराकडे गेली. पण स्वयंपाकघरात जाऊन तिने लाईट लावली नाही आणि अंधारातच फोनवर बोलू लागली. मी हळूच तिच्या मागे जाऊन स्वयंपाकघराच्या भिंतीच्या आडोशाला लपून तिच्याकडे पाहत होतो. समोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. पूनम काकांशी व्हिडिओ कॉलवर असे काही करत होती की ते पाहून माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. जर काकूंना हे कळाले तर काकांची खैर नाही. पूनम आणि काका जवळपास 1 तास व्हिडिओ कॉलवर बोलत राहिले. शेवटी पूनमने फोन बंद केला. ती स्वयंपाकघरातून बाहेर येऊ लागली. त्याचवेळी मी जवळच स्नानगृहात गेलो, जेणेकरून तिला कळू नये की मी तिला पाहत होतो. ती बाहेर आली त्याचवेळी मीही स्नानगृहातून बाहेर आलो. मी तिला विचारले, अरे पूनम, तू एवढ्या रात्री स्वयंपाकघरात काय करत होतीस? भूक लागली होती का? तेव्हा ती खोटे बोलून म्हणाली, नाही स्वप्नील, गळा कोरडा झाला होता म्हणून पाणी प्यायला गेले होते. मग आम्ही दोघे आमच्या जागेवर येऊन झोपलो. 2 दिवस या ठिकाणी खूप मजेत गेले. त्यानंतर मी आणि काकू औरंगाबादला परत आलो. माझ्या डोक्यात अजूनही पूनम आणि काकांचा चक्कर सुरू होता. काकांनी काकूंना अंधारात ठेवले होते. ते विश्वासघात करत होते. काकू मात्र काकांवर खूप प्रेम करत होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दोघांनी जेवण करून चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला. मी टीव्ही लावला तर एक प्रणयपट सुरू होता. चित्रपटातले प्रणय दृश्य खूपच मजेदार होते. जेव्हा ते दृश्य येत तेव्हा मी मान खाली घालून पाय किंवा मांडी खाजवत बसायचो. अर्ध्यावर चित्रपट सोडून काकू लगेच त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मी टीव्ही बंद करून काकूंचा आवाज देत त्यांच्या खोलीत गेलो. मी त्यांना विचारले, काकू काय झालं? घरच्यांची आठवण आली का? काकू म्हणाल्या, नाही स्वप्नील, माझी समस्या वेगळीच आहे. मी म्हणालो, तुमची समस्या मला सांगितली तर मी त्यावर तुम्हाला उपाय शोधून देईन. तेव्हा काकू म्हणाल्या, तू अजून खूप लहान आहेस, तू माझी समस्या समजू शकणार नाहीस. मी म्हणालो, काकू, मी आता 21 वर्षाचा झालो आहे. इतका लहान नाही की मला गोष्टी समजू शकत नाही. तेव्हा काकू उठून बसल्या आणि त्यांनी मला शेजारी बसवले. मग त्या मला सर्व सांगू लागल्या. स्वप्नील, मी आणि तुझ्या काकांनी प्रेमविवाह केला, पण त्यांनी पत्नी असूनही ते माझ्यापासून दूर जात आहे. एवढ्या दिवसापासून ते माझ्याशी जे प्रेम करत होते ते आता बंद का झालं? त्यांच्या मनात काय चाललंय ते माझ्याशी नीट बोलतही नाहीत. मला ज्या प्रेमळ गोष्टी त्यांच्याकडून ऐकायच्या होत्या त्या ते बोलत नाहीत. काहीतरी गडबड आहे. कदाचित त्यांच्या कामाच्या ठिकाणी एखाद्या मुलीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असेल. असे अनेक प्रश्न मला पडतात, पण उत्तर सापडत नाही. मला जे हवं आहे ते मला मिळत नाही. मी काकूंना म्हणालो, तुम्ही काळजी करू नका काकू, सर्व काही ठीक होईल. या सर्व गोष्टींबद्दल मला काकांशी बोलावं लागेल. काकूंनी यावेळी सुंदर रेशमी धागा घातला होता. मी काकूंना सांत्वन देत होतो. मी म्हणालो, काकू, आता तुम्ही विश्रांती घ्या. काका आले की मी त्यांच्याशी बोलतो. तेव्हा काकू मला म्हणाल्या, या अवस्थेत मला झोप कशी येईल स्वप्नील? माझ्या अंगात जी आग पेटली आहे ती कशी शांत करू? पण जोपर्यंत तू इथे आहेस तूच ती शांत करू शकतोस. मी म्हणालो, काय? समजलं नाही काकू. काकू म्हणाले, स्वप्नील, तू आता टीव्हीवर जो सिनेमा लावला होता त्यामुळे माझ्या मनात खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोणीतरी माझ्यासोबतच असे क्षण घालवावे आणि माझ्या अंगातली ही आग शांत करावी, आणि ते काम फक्त तूच करू शकतो स्वप्नील. काकूंनी लगेच माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेतले आणि एकटक नजरेने माझ्याकडे पाहू लागल्या. मीही काकूंकडे पाहतच होतो. तेवढ्यात काकूंनी आपल्या अंगावरील बाजूला ठेवले. समोरचे दृश्य पाहून मी चक्रावूनच गेलो.
मग त्वरित काकूने मला मिठीत सामावून घेतले. मीही या दिवसाची खूप वेळ वाट पाहत होतो. हळूहळू काकूंनी माझ्याशी प्रेमपूर्ण वर्तन करायला सुरुवात केली. मीही ओठांवर ओठ टेकवले. जवळपास 1 तास ओठांचा रस चाकत राहिलो. मग काकूंनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला. तेव्हापासून संध्याकाळपर्यंत मी काकूंसोबत भरभरून प्रेम केले. जो आनंद काही दिवसांपासून काकूंना देत नव्हते, तो आनंद मी काकूंना भरभरून देऊ लागलो. जोपर्यंत मी तिथे होतो तोपर्यंत सकाळ संध्याकाळ म्हणजे जोपर्यंत काका ड्युटीवर येत नव्हते तोपर्यंत मी काकूंसोबत प्रेम करायचो. मी काकूंना पूनम व काकांबद्दल काहीच सांगितले नव्हते, कारण मी जर ती गोष्ट काकूंना सांगितली असती तर मला त्यांच्यासोबत आयुष्यभर असे प्रेम करायला मिळाले नसते. अशा प्रकारे काकांच्या घरी ज्या प्रकारे दिवाळीत मी दिवे लावून उजेड केला, त्याचप्रमाणे हळूहळू काकू माझ्या प्रेमात पडून मी त्यांच्या आयुष्यात उजेड आणू लागलो होतो. त्या दिवसानंतर माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले. काकूंसोबत घालवले ते क्षण, त्यांचा स्पर्श, त्यांचे शब्द व त्यांची पुनरावृत्ती माझ्या मनात होत होती. पण त्याबरोबर एक अपराधीपणाची भावनाही मनात घर करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी काका ड्युटीवर गेल्यावर काकू माझ्या जवळ आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कालचा आनंद होता, पण माझ्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव होते. काय झालं स्वप्नील, का वैतागल्यासारखा दिसतो आहेस? काकूने प्रेमाने विचारलं. मी काहीच बोललो नाही. मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो. काकू खरोखरच सुंदर होत्या, पण आता मला त्या सौंदर्यामागचं सत्य दिसू लागलं होतं. काकू, मी खूप विचार केला. काल जे घडलं ते चुकीचं होतं, मी शांतपणे बोललो. काकूंच्या चेहऱ्यावरील हास्य पुसले गेले. काय म्हणालास? मी म्हणालो, कालचं सगळं चुकीचं होतं. काकू, तुम्ही माझ्या काकांची पत्नी आहात. तुमचा माझ्यापेक्षा मोठा दर्जा आहे. मी तुमचा पुतण्या आहे. आपल्यातलं हे नातं अभद्र आहे, मी ठामपणे सांगितले. काकूंच्या डोळ्यात पाणी तरळले. पण स्वप्नील, तुला माहिती आहे का मी एकटी कशी आहे? तुझे काका माझ्याकडे पाहतच नाही. मला हवं असलेलं प्रेम मला मिळतच नाही. तुमचं दुःख मी समजू शकतो काकू, पण याचा अर्थ असा नाही की आपण चुकीच्या मार्गाने जावं. चुकीच्या मार्गाने मिळालेला आनंद हा शेवटी दुःखच देतो, मी म्हणालो. काकू रडत राहिल्या. त्यांचं रडणं पाहून माझं हृदय भरून आलं होतं. पण मला माहीत होतं की आता मला खंबीर राहायला हवं. काकू, मी तुम्हाला एक वचन देतो. मी काकांशी बोलेन, पण तुम्हीही मला एक वचन द्या की असं पुन्हा कधी होणार नाही. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. काकूंनी डोळ्यानेच होकार दिला. त्या दिवशी संध्याकाळी काका ड्युटीवरून घरी आले. जेवण झाल्यावर मी काकांना बोललो, काका, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काका आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. बोल स्वप्नील, काय झालं? मी सरळ मुद्द्यावर आलो. काका, काकू तुमच्यावर खूप प्रेम करतात, पण गेले काही दिवस तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. त्यांना तुमच्या प्रेमाची गरज आहे. त्यांना तुमच्या सहवासाची गरज आहे. काका गप्प बसले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती. हे तुला कोणी सांगितलं? काकूंनी हळू आवाजात विचारले. काकूंनी नाही सांगितलं, पण मी स्वतः पाहिलं आहे. काकू कशा एकट्या आहेत, कशा तुमच्या प्रेमासाठी तळमळत आहे, हे मी पाहिलं आहे. आणि काका, आणखीन एक गोष्ट. मी थोडा थांबलो. काय? पूनमबद्दल मला माहिती आहे. तुमचे व्हिडिओ कॉल, तुमचं बोलणं हे सगळं चुकीचं आहे काका. पूनम तुमची साली आहे, काकूंची बहीण आहे. तुम्ही एका चुकीमुळे दुसरी चुकी करत आहात. काका स्तब्ध झाले. त्यांना काय बोलावं हे सुचेना. बराच वेळ शांतता होती. शेवटी काका म्हणाले, स्वप्नील, तू खरं सांगितलंस. मी चुकलो. पूनमबद्दल मला आकर्षण वाटलं, पण ते योग्य नव्हतं. आणि अंजलीबद्दल मी खरोखरच तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कामाच्या व्यापात, स्वतःच्या विचारात मी तिला वेळ दिला नाही. मी म्हणालो, काका, अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही आणि काकू यांच्यातलं नातं अजून वाचवता येईल, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रामाणिक प्रयत्न. काकांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. स्वप्नील, तू खरोखर मोठा झाला आहेस. मी आजच अंजलीशी बोलतो, काका म्हणाले. त्या रात्री काका आणि काकूंमध्ये खूप वेळ बोलणं झालं. त्यांच्या खोलीतून येणारे आवाज ऐकून मला समाधान वाटलं. ते हसत होते, रडत होते, पण शेवटी एकमेकांना समजून घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू मला भेटल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नवा चेहरा होता, शांतता होती, समाधान होतं. स्वप्नील, तुझे खूप आभार. तू आमचं नातं वाचवलंस, काकू म्हणाल्या. काकू, मी काहीच केलं नाही, फक्त सत्य सांगितलं. खरं सांगू, मला स्वतःही माझ्या चुकीची जाणीव झाली. आपण सर्वजण चुकतो, पण चूक सुधारण्याची ताकद आपल्यात असायला हवी, मी नम्रतेने म्हणालो. काकूंनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तू खूप शहाणा आहेस स्वप्नील.
तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याचा अभिमान वाटतो. 2 दिवसांनी मी औरंगाबादहून परतण्याची तयारी केली. निघताना काका आणि काकू दोघंही मला सोडायला स्टेशनवर आले. ते दोघं हातात हात घालून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, खरा आनंद. गाडी सुटण्याच्या आधी काका मला म्हणाले, स्वप्नील, तू आम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवलास. नाती म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे तर भावनिक बांधिलकी असते, एकमेकांवरचा विश्वास असतो. हे विसरलो होतो, पण तुझ्यामुळे पुन्हा लक्षात आलं. गाडी सुटली. मी खिडकीतून हात हलवत त्यांना निरोप दिला. ते दोघे हात हलवत होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं, एकमेकांसाठीचं प्रेम. प्रवासात मी खूप विचार केला. दिवाळीच्या सुट्टीत मी खूप काही शिकलो. नात्याचं महत्त्व, प्रेमाची खरी व्याख्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक. काकूंबद्दल मनात येणाऱ्या भावना आता शुद्ध झाल्या होत्या. त्यांच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. त्या आता फक्त माझ्या काकू होत्या, ज्यांचा मी आदर द्यायचा होता, प्रेम द्यायचं होतं, पण ते केवळ एका पुतण्याच्या प्रेम. घरी पोचल्यावर आईनं विचारलं, कसे होते दिवाळीचे दिवस? मी हसून म्हणालो, खूप शिकवणीचे होते आई. जीवनात नेहमी योग्य मार्ग निवडायला शिकवला. आईला माझं बोलणं काहीसं कोड्यात टाकणारं वाटलं, पण ती हसली. त्या दिवसापासून मी ठरवलं की आयुष्यात कधीही नात्यांची पवित्रता भंग होऊ देणार नाही. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, एक पवित्रता असते. ती जपणं हेच खरं माणुसकी आहे. काका आणि काकूंचं नातं आजही घट्ट आहे. ते आता दोघं एकमेकांना वेळ देतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात. आणि हो, पूनमचंही लग्न एका चांगल्या मुलाशी झालं. काकाने तिच्याशी असलेले सर्व संबंध संपवले आणि तिला तिच्या आयुष्यात स्थिर व्हायला मदत केली. मी आजही प्रत्येक दिवाळीला त्यांच्याकडे जातो. दिवे लावताना आम्ही तिघे मिळून हसतो, गप्पा मारतो. मला आठवतं की खरा प्रकाश म्हणजे नात्यातला विश्वास, प्रेम आणि आदर. दिवे फक्त तो प्रकाश दाखवण्याचं माध्यम आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता